गुंगी गुडिया हा शब्द राजकारणात काही नवीन नाही. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही गुंगी गुडिया म्हणून कधी काळी संबोधलं जात होतं. 1960च्या दशकात समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधींचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला होता. गुंगी गुडियासारखंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही मौन मोहन सिंग असं भारतीय जनता पार्टीकडून सतत बोललं जायचं. राजकारणात टीका होतच असते. विरोधकांना सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर टीका केल्याशिवाय स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे कसा काय नेता येईल? तर आज आपण अशाच टीकेवर म्हणजेच गुंगी गुडिया या सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसकडून झालेल्या जहरी टीकेविषयी चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सचिन खानेकर आणि तुम्ही पाहत आहात सचिन लाईव्ह. अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळीही त्यांच्यावर टीका झाली की नवऱ्याच्या निधनाला काही तासच उलटले आणि लगेच यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता काँग्रेसने तर यांना गुंगी गुडिया म्हणाल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय. यातून महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना महाराष्ट्रापुढे असं चित्र उभं करायचं आहे की सुनेत्रा पवार या भाजपच्या हातातील बाहुलं बनल्या आहेत. त्यांना स्वतःचं मत व्यक्त करता येत नाही. भाजपचे नेते जे सांगतील ते त्या निमूटपणे ऐकत आहेत. पण यात किती तथ्य आहे हा संशोधनाचा विषय आहे. मुळात सुनेत्रा पवार यांना राजकारणाचा आणि समाज माध्यमांपुढे बोलण्याचा किती अनुभव आहे हे सर्वांनी पाहिलं पाहिजे. अजितदादा पवार होते तेव्हा ते त्यांची मतं आपल्या भाषणातून आणि पत्रकार परिषदेमधून बेधडकपणे मांडत होते. कित्येक वेळा ते स्वतःच्या बोलण्यामुळे अडचणीतही आले होते. सुनेत्रा पवारांना पूर्वी कधीच भाषण करण्याची किंवा समाज माध्यमांपुढे बोलण्याची गरज पडली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून लगेच या सगळ्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. राजकारणात तळागाळातून आलेले कार्यकर्ते आणि स्वकर्तृत्वाने मोठे झालेले नेते मंडळी यांना बोलायला शिकावं लागत नाही. ते गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळेच ते मोठे होतात. परंतु सुनेत्रा पवारांच्या बाबतीत तसं नाही. त्या अजितदादांच्या पत्नी असल्यामुळे दादांच्या जाण्याने अचानक पडलेल्या जबाबदारीचा त्यांनी धीराने स्वीकार केला. राष्ट्रवादी पार्टीमध्ये दादांच्या जाण्याने जी अस्वस्थता निर्माण झाली होती ती सुनेत्राताईंच्या नेतृत्वाने दूर झाली. कोणत्याही क्षेत्रात सुरुवातीला स्थिर स्थावर होईपर्यंत सर्व परिस्थितीची माहिती झाल्याशिवाय काहीही बोलत राहणं आणि नको ते निर्णय घेणं किती महागात पडू शकतं हे आपण शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाहून समजू शकतो. एक वेळेस काही दिवस गुंगी गुडिया बनून राहिलेलं चांगलं, पण दांडपट्टा चालवल्यासारखं सतत तोंडाचा पट्टा चालू ठेवून निरर्थक तर्कवितर्क देऊन सत्ताधारी पक्षातील नेत्यांना सतत शिव्या देत राहणं आणि स्वतःच्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची वाताहात करत राहणं योग्य नाही. पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया या टीकेवर विचारणा केली असता त्यांनी वेळ आल्यावर बोलेन असं संयमी आणि विचारपूर्वक उत्तर दिलं. त्यांनी या उत्तरातून स्वतःची राजकीय प्रगल्भता दाखवून दिली. या जागी जर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असते आणि भाजप नेत्यांनी त्यांच्यावर या पद्धतीने टीका केली असती तर त्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या असत्या आणि कोणकोणते शब्दप्रयोग केले असते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुमच्यासमोर लगेच चित्र पण उभं राहिलं असेल. काँग्रेसने गुंगी गुडियाचा उल्लेख करून इंदिरा गांधींच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर झालेल्या टीकेचं एक प्रकारे समर्थनच केलेलं दिसून येतं आहे. इंदिरा गांधी यांनी सुरुवातीला गुंगी गुडिया बनून नंतर त्यांची पंतप्रधान पदाची कारकीर्द जशी गाजवली त्या पद्धतीनेच सुनेत्रा पवारांच्या बाबतीतही होऊ शकतं. हे महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेसने केलेल्या या टीकेवर दस्तूरखुद्द शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. कारण या टीकेचे खरे जनक हेच आहेत असं दबक्या आवाजात संपूर्ण महाराष्ट्रात बोललं जात आहे.
काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलचा वापर करून काँग्रेसच्याच खांद्यावर बंदूक ठेवून काकांनी बरोबर निशाणा साधला आणि नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यांच्या पक्षाने किंवा खुद्द काकांनी जरी ही टीका केली असती तरी जनमानसात आणि खास करून बारामतीच्या जनतेत त्यांची प्रतिमा मलिन झाली असती आणि त्याचे विपरीत परिणाम त्यांच्या पक्षावर झाले असते. त्यामुळे आग तर लावायची, पण त्याची धग स्वतःपर्यंत आणि पक्षापर्यंत पोचू नये याची खबरदारी घ्यायची. लांब उभे राहून फक्त या साऱ्याची मजा घ्यायची, असं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच वयोवृद्ध व्यक्ती करू शकतो. त्यांना बारामतीचे करामती काका असं उगाच म्हणत नाहीत. आणि रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना या प्रकरणातील मांडलेल्या मुद्द्यांवरून यावर शिक्कामोर्तबही होतं. आता ही सर्व चर्चा ऐकून तुम्हाला काय वाटतं? खरंच शरद पवारांचा या प्रकरणामध्ये मागे हात असू शकतो का? सुनेत्रा पवार खरंच गुंगीगुड्या आहेत की इंदिरा गांधींप्रमाणे त्याही काही दिवसात आपलं खरं रूप दाखवतील? उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याप्रमाणे सुनेत्रा पवार यांनीही तोंडाचा पट्टा सोडावा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारे तथ्य आधारित राजकीय घडामोडींचं विश्लेषण पाहण्यासाठी सचिन लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. नमस्कार.